गुड मॉर्निंग मित्रांनो. कोल्हापूर टू लेह लडाख या सिरीजचा डे 2 आहे. आता जस्ट आपण दिल्लीच्या 200 किलोमीटर पाठीमागे आहोत. आपण दिल्ली बायपास करून डायरेक्टली जाणार हरियाणा साईड, तिथून डायरेक्ट श्रीनगर आणि तिथून पुढे मग जे काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे प्लॅन कसा आहे तो. आता गाडी जी आहे ते प्रतीक सर चालवत आहेत, मी थोडा रेस्ट मोडवरती होतो. नजारे खूप छान आहेत. दिल्ली इथून 200 किलोमीटर आहे. हायवे पण खूप सुंदर आहेत. फक्त हायवेवरती बाउन्स खूप आहेत, म्हणजे त्याच्यामुळं राईड थोडीशी बाउन्सी होती ती. पण बाकी रोड एकदम क्लीन आहेत आणि रोडवरती ट्रॅफिक खूप जास्त काही नाही आहे. त्याच्यामुळं आपलं जे डिस्टन्स आहे ते खूप फास्ट कव्हर होतंय. तर बाकी अपडेट आणि मी तुम्हाला देत राहीनच. आता आपण नॉनस्टॉप निघतोय. पुढचा प्रवास अजून खूप मोठा आहे. अजून ऑलमोस्ट 1000 किलोमीटर आपल्याला कव्हर करायचं आहे. हॅलो फ्रेंड, चाय पिल्लो. हा मेंबर तुम्ही बघू शकताय, रात्रभर एकटाच झोपलाय फुल. तुम्ही त्याचे व्हिडिओ बघितला असशील, मी पाठीमागे अटॅच करेन. आणि आता सकाळी सकाळी उठून मस्तपैकी आम्ही डिझेल भरायला थांबलो, तोपर्यंत हा जाऊन मस्तपैकी चहा घेऊन आलाय. अरे मी क्वालिटी चेक करतोय ना आधी. मित्रांना म्हणजे असं एकदम क्वालिटी स्टँडर्ड मिळालं पाहिजे. हो, पायलट आहेत आमचे, हो. काय ह्याला काय बी चालतंय. हो, हे आहेत आमचे रणजित दादा, पण उर्फ आम्ही यांना चाचू म्हणतो. चाचू. वन्स अगेन ऑन पायलट सीट. आपण आता युट्यूबर अरुण पनवार यांच्या गावाजवळून जातोय. अगदी 2 ते 3 किलोमीटर वरती त्यांचं गाव आहे. बरेच लोक त्यांना ओळखत असतील, ऑटोमोबाईल रिलेटेड जे कंटेंट फॉलो करतात. गाईज, अशा तऱ्हेने पहिला गडी गारद आपण रोहतक मध्ये आहोत, हरियाणा. आणि दिल्ली बायपास करून आपण आता पठाणकोट साईडला निघालोय, म्हणजे हरियाणा आणि तिथून पुढे पंजाब. रोड खूप अमेझिंग आहेत. बऱ्यापैकी सगळ्या रोडचं जे स्पीड लिमिट आहे ते 120 किलोमीटर पर आवर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अंतर खूप फास्ट कव्हर होतं. ही खरोखर खूप चांगली गोष्ट केली. आणि बऱ्यापैकी टोल जे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 99% टोल आम्हाला NHAI मध्येच मिळाले आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठलाही बाकीचा इतर टोलचा खर्च झालेला नाही आहे. सगळे टोल जे आहेत ते अॅन्युअल पास मधूनच कट झालेले आहेत. एक बेस्ट गोष्ट वाटली मला. आणि रोड्स पण एकदम बेस्ट आहेत, म्हणजे विषयच नाही. तर मित्रांनो, आता एक रिफ्रेशमेंट ब्रेकसाठी थांबलो होतो. बाकीचे मेंबर्स इथं पाठीमागं एक छोटंसं धाबा स्टाईल हॉटेल आहे, तिथं ब्रेकफास्ट ती आता थांबायचं होतं. आता जवळपास आम्ही पोचलेलो आहोत. अंबाला सिटीच्या 50 किलोमीटर पाठीमागं आहे. इथून थोडा रोड बंद असल्यामुळं हा दुसऱ्या साईडवरून डायव्हर्ट होतो रोड. आपल्याला आता इथून ऑलमोस्ट जे आपलं अंतर राहिलेलं आहे ते राहिलेलं आहे 583 किलोमीटर श्रीनगर. आणि टाईम दाखवते 12 तास, कारण पुढे जे आहे ते रोड थोडे म्हणजे घाट सेक्शन खूप आहे. आम्ही पाठीमागल्या वेळी केलं होतं, त्यावेळी आम्ही सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतला होता. आता बघूया आपण कसे अपडेट्स तुम्हाला मी देत राहील, कशा पद्धतीने अपडेट राहतात किंवा काही गोष्टी राहतात. बाकी रोड जे आहेत ते खूप मस्त रोड आहेत. मी ऑलमोस्ट 6 तासामध्ये 650 किलोमीटर अंतर क्रॉस केलं होतं. आता ती जस्ट ट्रिप रिसेट झाली. खूप चांगलं अंतर जे आहे ते गाडीनं कव्हर होते. आणि रोड खूप छान आहे, त्याच्यामुळे मी ड्राईव्ह करतो, त्याच्यामुळे समोर बघतोय. ऑल व्हील बघून तुम्हाला समज असेल, आपण पोहोचलो आता लुधियानामध्ये. पंजाबमध्ये आपण एंट्री केलेली आहे. पंजाबमध्ये बघल तिकडे सगळ्या गाड्यांना फक्त ऑल व्हील
आणि त्यांची हाऊसच वेगळी आहे पंजाबवाल्यांची. आणि प्रत्येक गाडीची ज्यांनी ऑल व्हील लावले त्या प्रत्येक गाडीचे टायर जे आहेत ते थोडे बाहेरच्या साईडला त्यांनी स्पेसर लावून बाहेर घेतलेले आहेत. त्याच्यामुळं लुक त्यांना तो आवडतो. आपल्याला ते बघायला थोडं वेगळं वाटतं कारण आपल्याला एवढी सवय नाही. बेस मॉडेलवाले सुद्धा आहेत आणि त्याच ठिकाणी असे हाऊसचे मेंबर सुद्धा पाहायला मिळतात. नुसता ट्रॅफिक. मित्रांनो, लुधियानाचं जे आहे ते संपूर्ण ट्रॅफिक संपवून आता आपण पठाणकोटच्या दिशेने जात आहोत. आपण हा सेम रूट कव्हर केला होता. खूप साऱ्या मेमोरीज आहेत आणि त्या जुन्या आठवणी आता ताज्या होत आहेत. आता लंचसाठी थांबलोय. इथं शिनगार धाबा म्हणून आहे हायवेवरतीच. हा आहे पठाणकोट लुधियाना हायवे. आणि गाडी जी आहे ती आम्हाला एक वॉश करायची आता प्रॉपर, कारण खूप सारे फोटोज वगैरे गाडीसोबत क्लिक करायचे आहेत. त्याच्यामुळं आपल्याला गाडी जी आहे ती वॉश करायची आहे. कसं गरम होते चाचू? टेम्परेचर फक्त आहे 25 डिग्री सेल्सिअस, पण एवढं गरम. आणि जसं आपल्याला समुद्र ठिकाणी गेल्यानंतर ह्युमिडिटी जाणवते ना, तसं ह्युमिड आहे टेम्परेचर खूप. लुधियाना टू पठाणकोट या हायवेवरती तुम्हाला हे बघायला मिळेल. हाऊस कशी असते ती पंजाबच्या लोकांच्याकडून शिकली पाहिजे. गाड्यांच्या वरती किंवा वाहनांच्या वरती त्यांचं किती प्रेम आहे हे तुम्ही बघू शकताय की इथं जुना जो त्यांचा HMT ट्रॅक्टर आहे त्यांनी इथं पार्क केलेला आहे एंट्रीला आणि त्याला खूप चांगलं पद्धतीनं मेंटेन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या बऱ्याचशाच गोष्टी इथं बघा तुम्ही ऑल व्हील बघू शकताय. तर पंजाबच्या लोकांना गाड्यांचा जो आहे तो खूप शॉक आहे या गोष्टींच्यावरून. आणि पंजाबमध्ये तुम्ही जसं एंटर करता ना, तुम्हाला 10 गाड्यांच्या पैकी 6 ते 7 गाड्यांना आफ्टर मार्केट ऑल व्हील फिटिंग केलेले मिळतील, ना की कंपनी फिटेड. कंपनी फिटेड असले टॉप मॉडेल जरी असले तरी तिथे काढून त्यांनी आफ्टर मार्केट असेल, कॅलिबर रेड करणे असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या असतात. ते बघून खूप भारी वाटतं. पंजाबमधल्या लोकांना खूप त्याची हौस आहे. काय बोलता प्रतीक सर? सध्या कालचा आणि आजचा दिवस आमचा प्रवासात बराच गेलेला आहे, पण उद्यापासून जे नजारे बघायला मिळणार आहेत ते नेक्स्ट लेवल आणि ओजी असणार आहेत. तर सगळ्यांनी आपल्या पेजवरती आणि इंस्टाग्रामच्या पेजवरती आणि युट्यूबच्या चॅनलवरती अपडेट राहायचं आहे, कारण उद्यापासून जे तुम्हाला नजारे बघायला भेटणार आहेत ते शायद तुम्ही याच्या आधी कधी बघितले. फायनली मित्रांनो आपली एंट्री होत आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये. गाईज कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? एक नंबर मस्त. आता उद्यापासून जे आहे ते सगळे असे मस्त असे नजारे सुरू होतील. DJIचा 360 पण आहे, त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला फुटेजेस आहे ते मी ऍड करण्याचा प्रयत्न करेन, किंवा शॉर्ट्स मध्ये तुम्ही ते बघा. खूप छान व्हिडिओ होतात त्याच्यामध्ये सुद्धा. तर अजून इथून 290 किलोमीटरचं अंतर आहे आणि टाइम जे आहे ते 7 तास 13 मिनिटं दाखवतोय. बघू आपण किती कव्हर करतोय. जर जास्तच वाटलं, कारण आपण कंटिन्यू जवळपास 2100-2200 किलोमीटर घरापासून आलो. जर जास्त वाटलं आपल्याला की असं स्ट्रेस होतोय तर मग आपण हॉल्ट घेऊ कुठेही. जर आपल्याला जास्तच फटीक फील व्हायला लागलं तर. यांनी इंग्लिशचा कोर्स केलाय कोल्हापूरमध्ये. तुम्ही यांचा आणि तिथं क्लासमध्ये लय काय केलंय ते मी तुम्हाला पर्सनली सांगेन. मला DM करा. बाय बाय. उधमपूर मार्गे आम्ही चाललेलो आहोत. उधमपूरचा घाट आहे तो लागतो. हे जे ट्रकचं ट्रॅफिक आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. हे ट्रक याच्यासाठी थांबलेत कारण जोजिला पास जो आहे तो 1 वे ट्रॅफिक लागतं. आणि 1 वे ट्रॅफिक म्हणजे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत ते एकाच वेळेला सोडल्या जातात, परत त्या संपल्यानंतर जाणाऱ्या गाड्या सोडल्या जातात. मग त्याचं जे काय ते फिक्स शेड्यूल टायमिंग असतं त्यानुसार हे ट्रकवाले जे आहेत ते आपल्या हिशोबानं जे आहे ते स्टे करतात आणि पहाटे लवकर निघून झोजिला पास जो आहे तो क्रॉस करतात. हे बघू शकता तुम्ही इथं हे जेवण वगैरे बनवत आहेत त्याच्यामुळं जर तुम्ही येत असाल तर नॉनस्टॉप आपण जाऊ शकत नाही, कारण आपल्याला श्रीनगरला स्टे करायचा आहे म्हणून आपण फक्त श्रीनगर पर्यंत चाललोय. आपल्याला जर पुढं उद्या सकाळी सोनमर्ग, गुलमर्ग आणि झोजिला पास जर क्रॉस करायचा असेल तर आपल्याला त्या फिक्स शेड्यूल टाइम मध्येच आपल्याला तो क्रॉस करावा लागतो. असंच रॅन्डमली आपण उठून कधीही तो क्रॉस करू शकत नाही.
मित्रांनो, आम्ही आता उधमपूर मार्गे श्रीनगरला निघालेलो आहोत आणि जम्मू मार्गे एक रोड होता, पण आम्हाला मॅपनं जो आहे तो आतील रोड जो आहे तो सजेस्ट केला, पण त्या रोडचं जे आहे ते काम झालेलं नाही आहे. रोड खूप खराब आहे, पावसामुळे असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे रोड खूप खराब झाला आहे. आम्ही सेकंड टाइम या रोडनं येतोय, म्हणजे मी आणि क्षितिज माने आम्ही पहिल्यांदा या रोडनं ट्रॅव्हल केलं होतं 2022ला. त्याच काही मेमोरीज डिस्कस करत आम्ही आता निघालोय. ऑलमोस्ट आता श्रीनगरला पोहोचायला 12 ते 1 वाजेल. हायवेला तर लागलोय. अगोदर जो होता तो सिंगल रोड होता, आता आम्ही हायवेवरती आहे. हाच हायवे आपल्याला श्रीनगरपर्यंत कंटिन्यू राहणार आहे. आता फक्त वाटेत कुठेतरी डिनर ब्रेक होईल, त्याच्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉप 1.5 दिवस 2400 ते 2500 किलोमीटरचं अंतर. आमची XUV नॉनस्टॉप कालपासून सुरू आहे. गाडीचा परफॉर्मन्स एकदम टॉप नॉच आहे आणि विशेष नाही, म्हणजे लावलेले पैसे, गाडीचं रनिंग, ओव्हरऑल गाडीचं रनिंग आता 3000 किलोमीटर झाले आणि आम्ही त्यातले 2500 किलोमीटर ट्रिपलाच घेऊन आलो. त्याच्यामुळं खूप भारी वाटते. हे डिसिजन आमचा एकदम बेस्ट होता. मित्रांनो, ज्याची भीती होती ते झालेलं आहे लँडस्लाईड आणि आम्ही अडकलेलो आहोत एका जाममध्ये. पुढे कुठेतरी लँडस्लाईड झालेली आहे, ते आता क्लिअर करायचं काम सुरू आहे. आम्ही आहे उधमपूरच्या पुढे. आता बघूया किती वेळ लागतोय आपल्याला हे सगळं क्लिअर व्हायला. रात्री 10 वाजता पोहोचणार होतो, आता रात्री 1 वाजता दाखवायला लागलं या ठिकाणी. किती वेळ लागेल डोंट नो. आता बघूया, मग जर क्लिअर झालं लवकर तर मग आपल्याला ते 2-3 तासाचं टाइम जे आहे ते लवकरात लवकर कव्हर करता येईल. ट्रॅव्हलिंगमध्ये या सगळ्या गोष्टी, आम्ही मागच्या वेळी आलो होतो त्यावेळी डायरेक्ट गोळीसारखं गेलो होतो. आता आमचे मेंबर जाणार आहेत बघायला, वॉकी टॉकी घेऊन आम्हाला संपर्क करतील ते, कारण सगळ्यांच्या कार्डची रेंज गेली आहे. ज्यावेळी तुम्ही पठाणकोट क्रॉस करता त्याच्यानंतर रेंज जी आहे ती पूर्णपणे जाते. तुम्हाला जर इकडं कोणतंही कार्ड वापरायचं असेल तर तुम्हाला प्रीपेड कार्ड जे आहे ते बंद राहतं, आपल्याला पोस्टपेड कार्डच घ्यायला लागतं. मित्रांनो, आपण थोडं आता जाममधून क्लिअर झालेलो आहोत, पण टाइम जे आहे ते एस्टिमेटेड टाइम दाखवते, अजून पण 1च दाखवतंय. मित्रांनो, इथं जो टोल आहे तो NHAIच्या अंडरच आहे, त्याच्यामुळे तुमच्या ॲन्युअल टोल पास मधूनच हा टोल जो आहे तो कट होईल, जेणेकरून तुम्हाला काही एक्स्ट्रा खर्च लागणार नाही. ऑलमोस्ट जसं तुम्हाला मी बोललोय 99% टोल्स जे आहेत ते आमचे NHAIच्या अंडरच कट जे आहेत ते झालेले आहेत. 9 किलोमीटरचा हा टनल आहे पूर्णतः आणि खूप मोठी ही जी रेंज आहे हा कव्हर करतो. बऱ्यापैकी तुम्हाला पूर्ण हा सगळा घाट आणि ही बाकी सगळे जे एरिया आहे तो तुम्हाला बायपास होऊन जातो. तर मित्रांनो, झालेला आहे एक पंगा आपल्याला. आपण जस्ट आता डिनर केलं, तुम्ही लास्टची फिल्म बघितली असेल, आणि डिनर करून आपण आता जस्ट एक टनल क्रॉस केला 1 किलोमीटरवरती, आणि आपल्याला आर्मीने जे आहे ते थांबवलेलं आहे, कारण अमरनाथची यात्रा सुरू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढं जे आहे ते श्रीनगरकडे जाऊ दिलेलं नाही. श्रीनगर अजून इथून 140-50 किलोमीटर होतं, पण त्यांनी आम्हाला इकडं थांबवून घेतलं. हे गव्हर्नमेंटचे कॉटेजेस आहेत, डॉर्मेटरी आहेत. इथं आम्हाला राहण्याची त्यांनी सोय केली आहे, बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट. इथं जेवण आहे, सर्व गोष्टी ते आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत. आता इथून सकाळी 4 वाजता आम्हाला इथून निघायला सांगितले. आता 11 वाजलेले आहेत आणि सकाळी 4 वाजता आम्हाला इथून निघायचं आहे श्रीनगरसाठी, आणि तिथून पुढे आम्ही डायरेक्टली मग उद्याचा स्टॉप जो आहे तो कारगिलमध्येच घेऊ, कारण जास्त दिवस आपल्याला कारण उद्याचा दिवस श्रीनगरमध्ये स्पेंड करून काही फायदा नाही असं मला वाटतं, कारण आपल्याला जे आहे ते पुढचे नजारे सगळे जे आहेत ते एन्जॉय करायचे आहेत, आणि कारगिल, लेह या ठिकाणी आपल्याला जास्त टाईम जो आहे तो स्पेंड करायचा आहे. तर नेक्स्ट अपडेट मी आता तुम्हाला सकाळी देईन. काय काय बरेचसे असे गोष्टी होत राहतात अशा ट्रिपमध्ये. आपण डे 3 मध्ये आता भेटतोय. आता फ्रेश वगैरे होऊन सकाळी आम्ही इथून निघतोय. तर भेटूया आपण उद्या सकाळी. आता मी तुम्हाला काय होतं ते अपडेट देतो. बाय बाय.